नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासांना मराठी विषयासाठी जो अभ्यासक्रम पाहत होतो त्याच्यापैकीच पहिली कविता आपण झेंडा आमचा ही कविता अभ्यासलेली आहे. त्या कवितेविषयी स्पष्टीकरण आणि माहिती मी तुम्हाला दिलेली होती. कसं करावं याचे व्हिडिओ पाठवलेले होते. त्यावर आधारित तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहात. आता ह्याच कवितेवर आधारित प्रश्नांच्या उत्तराविषयी मी तुम्हाला आज या व्हिडिओ तासाला मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा त्या कवितेचं गायन कसं करायचं हे मी माझ्या आवाजामध्ये तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही ऐकायचे आहे शांत बसून. सर्वांनी पहिल्यांदा आपल्या समोर पुस्तक ठेवा आणि झेंडा आमचा ही कविता काढून ठेवा समोर तुमच्या समोर. आता कवितेचं मी गायन करतोय पहा. कवितेचं नाव आहे झेंडा आमचा. कवितेचे कवी आहेत बी म कुलकर्णी. कवितेचं गायन पहा पहिल्यांदा. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. लढले गांधी याच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता. लढले गांधी याच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता. समर धुरंधर वीर खरोखर, समर धुरंधर वीर खरोखर. अर्पुनी गेले प्राण, अर्पुनी प्रणाम. भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता. भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता. हिमालयाच्या उंच शिरावर, हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण, फडकत राही निशाण. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. प्रिय देशाचा फडकत वरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. याप्रमाणे ही कविता चालीत म्हणायची आहे, त्याचा सराव करायचा आहे आणि कवितेचं पाठांतर करायचं आहे. आता या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज सांगणार आहे. ती व्यवस्थित ऐकून घ्यायची आहेत. नवीन शब्दांचे अर्थ पहा. मी तुम्हाला कवितेचा अर्थ स्पष्टीकरण करत असताना सुद्धा त्याच्यावर आधारित माहिती सांगितलेली होती. नवीन शब्दांचे अर्थ पहा, तुमच्या पान नंबर 2 वरती आहेत ते पहा पुस्तकामध्ये. प्रणाम याचा अर्थ नमस्कार, वंदन असा सुद्धा होतोय पहा. प्रणाम करणे याचा अर्थ नमस्कार करणे किंवा वंदन करणे असा होतोय. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे निशान. निशान याचा अर्थ झेंडा किंवा ध्वज असा सुद्धा होतोय पहा. जनता याचा अर्थ लोक, तुम्ही आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये जनतेमध्ये सहभागी होतोय पहा. सागर या शब्दाचा अर्थ आहे समुद्र. आपल्या आजूबाजूला मोठा पाण्याचा जो साठा आहे त्याला सागराला आपण समुद्र. महान याचा अर्थ मोठा. समर या शब्दाचा अर्थ आहे युद्ध, रणसंग्राम. जिथं युद्ध खेळलं जातं त्याला आपण समर असं म्हटलेलं आहे. नाद याचा अर्थ आवाज.
वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, त्यालाच आपण नाद असं म्हटलेलं आहे. गगन याचा अर्थ आकाश, नभ. आपल्या पृथ्वीवरती जो वरचा भाग आहे तो गगन म्हणजे आकाश, याला आपण गगनालाच पुढचा नवीन शब्द आहे शिरावर. याचा अर्थ हिमालयाच्या शिरावर म्हणजे शिखरावर, उंच शेवटचं जे टोक आहे त्या शिखरावर असा अर्थ दिलेला आहे पहा. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे आहेत पहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही. पहिला प्रश्न आहे झेंड्यासाठी कोण कोण लढले. पहिल्यांदा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. झेंड्यासाठी कोण लढले अर्थ आपल्या देशाला साठी कोण कोण लढले, कोण कोण युद्धामध्ये सहभागी झाले. लढले याचा अर्थ युद्धामध्ये सहभागी झाले. प्रश्न नीट समजून घेतल्यानंतर उत्तर आपल्याला पटकन समजून येतं. आता याच्यामध्ये झेंड्यासाठी कवितेत दिलेले आहेत, गांधीजी दिलेले आहेत, टिळक दिलेले आहेत, नेहरू यांची नावं दिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त भरपूर नेत्यांनी आपल्या देशासाठी झेंड्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे. त्याच्यामध्ये जनता सुद्धा आहे. त्यामुळे झेंड्यासाठी कोण कोण लढले याचं उत्तर लिहित असताना टिळक, नेहरू, गांधीजी यांच्या बरोबरच जनताही लढली. त्याचबरोबर आणखी तुम्हाला जे नेते आठवतात ते तुम्ही लिहायचे आहे. दुसरा प्रश्न आहे आपण स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतो. मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगत असताना सांगितलेलं होतं की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे आहेत. ते कसे वेगळे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट या दिवशी आपण साजरा करतोय आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी या दिवशी साजरा करतोय. या दोन्हीतील फरक सुद्धा तुम्ही समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आपण केव्हा साजरा करतोय, 15 ऑगस्ट या आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि 26 जानेवारी दिवशी आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आपण. त्यालाच आपण गणराज्य दिन असं सुद्धा म्हणतोय पहा. तिसरा प्रश्न पहा आमच्या झेंड्यातील 3 रंग कोणते. मी तुम्हाला स्पष्टीकरण करताना सांगितलेलं आहे आणि आपल्या तिरंगा असं झेंड्याचं नाव सुद्धा आहे पहा. त्याच्यामध्ये वरी केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे. हे झेंड्यातील आपले 3 रंग आहेत. त्या 3 रंगांचं महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला रंग आहे केशरी, तो त्यागाचं प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक आहे. दुसरा रंग आहे पांढरा, हा शांततेचं प्रतीक आहे, स्वच्छतेचं प्रतीक आहे तो प्रगतीचं, हरित क्रांतीचं आणि आपल्या यशाचं प्रतीक आहे. आणि निळं जे अशोक चक्र आहे ते आपल्या प्रगतीचं लक्षण आहे. सतत आपण प्रगतीवरती फिरत राहणं. जसे आपली प्रगती चाकाचा शोध लागल्यानंतर जशी सुरू झाली तसं ते चक्र आपलं प्रगतीचं उत्तरोत्तर फिरत जावं या दृष्टीनं तिरंगा झेंड्यामध्ये हे 3 रंग दिलेले आहेत. चौथा प्रश्न पहा तिरंगा झेंडा कोठे फडकत आहे. तिरंगा झेंडा कवितेमध्ये दिलेला आहे हिमालयाच्या उंच शिरावर फडकत आहे. याचं उत्तर ते आहे पहा. तिरंगा झेंडा कोठे फडकत आहे तर हिमालयाच्या उंच शिरावर असं न लिहिता आपण हिमालयाच्या उंच शिखरावर असं उत्तर त्याचं लिहायचं आहे. शिरावर याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय शिखरावर. त्यामुळे त्याचं उत्तर लिहित असताना हिमालयाच्या उंच शिखरावर तिरंगा झेंडा फडकत आहे असं उत्तर त्याचं लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पहा कवितेत ज्या विद्यार्थ्यांची नावे आलेली नाहीत अशा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढलेल्या वीरांची आणखी 4 नावे शिक्षकांच्या मदतीने लिही. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढलेल्या आणखी 4 वीरांची नावं की जी कवितेमध्ये दिलेली आहेत ती सोडून इतर कोणती नावं आहेत ती तुम्ही लिहायची आहेत. त्याच्यामध्ये आपण लिहू शकतोय सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू यासारखी भरपूर नावं तुम्ही सुद्धा शोधून लिहू शकता. फक्त इथे 4च दिले म्हणजे 4च लिहायचं नाही. तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 शब्द दिलेले आहेत त्यांचा समानार्थ आणि विरुद्धार्थ दिलेला आहे तो लिहायचा आहे. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगत आहे पहा. पहिला समानार्थी शब्द दिलेला आहे वीर.
याचा समानार्थी शब्द धाडसी किंवा शूर असा होतोय, आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द भित्रा असा होतो का. दुसरा शब्द आहे मोठा. मोठाला समानार्थी शब्द महान आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द लहान आहे. तिसरा शब्द आहे प्रिय. प्रियला समानार्थी शब्द आहे आवडता, सखा असं सुद्धा आपण म्हणतोय पहा, आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आहे अप्रिय किंवा नावडता असं आपण म्हणू शकतोय. त्यानंतर पुढच्या पानावरती आपण जाऊया. कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत पहा, त्या ओळी पूर्ण करा. लढले गांधी याच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता, समर धुरंधर वीर खरोखर, अर्पुनी गेले प्राण, असं त्या कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भर. इथं 3 दिलेले आहेत प्रश्न रिकाम्या जागा भरण्यासाठी, आणि त्याची उत्तरं कंसामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक 3 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यातील योग्य पर्याय तो निवडून त्याच्यामध्ये लिहायचा आहे. फार सोपं आहे. हिमालयाच्या शिरावर टिमटिम फडकतो, तिरंगा पतंग पताका, याच्यातील तिरंगा हा शब्द तिथं आपण लिहायचा आहे. दुसरा आहे भारत माझा टिमटिम आहे, राज्य देश गाव, असे 3 शब्द दिलेले आहेत. त्याच्यापैकी भारत हा आपला देश आहे, त्यामुळे देश हा शब्द तिथं आपण लिहावा. पुढचा प्रश्न आहे, आम्ही रोज भारत मातेसाठी टिमटिम गातो. त्याचे पर्याय दिलेले आहेत पहा, आरती, कविता आणि जयगीत. आता याच्यामध्ये कवितेमध्ये तुम्हाला आम्ही गातो या जय गीता असं एक ओळ आहे, त्यावरून याचं उत्तर तुम्हाला पटकन समजू शकतं. म्हणून आम्ही रोज भारत मातेसाठी जयगीत गातो असा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जोडा जुळवा. अस्तंभ आणि ब स्तंभ दिलेला आहे, त्या जोड्या जुळवायच्या आहेत. इयत्ता दुसरीला जसं तुम्हाला सांगितलेलं जोड्या जुळवायचं, तिरकस रेषा वगैरे मोडून नाही, तर समोर त्याची उत्तरं लिहायची आहेत. पहिल्या स्तंभामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर आणि 5 सप्टेंबर. त्याची उत्तरं दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेली आहेत. ब स्तंभामध्ये पहिला आहे शिक्षक दिन, दुसरा आहे बाल दिन, तिसरा आहे गांधी जयंती आणि चौथा आहे गणराज्य दिन. आता याच्यामध्ये आपण जोड्या जुळवायचा आहे. पहिलं आपण पाहूया 26 जानेवारी. दुसऱ्या स्तंभामध्ये आपण पर्याय शोधायचा आहे, त्याची योग्य जोडी लावायची आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 26 जानेवारी या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन असतो, त्यालाच आपण गणराज्य दिन असं सुद्धा म्हटलेलं होतं. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, ड गणराज्य दिन असं येणार आहे. दुसरा आहे 2 ऑक्टोबर. आपल्याला माहित आहे 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते, म्हणून पर्याय काय येणार आहे, क. दुसऱ्या स्तंभातलं क हे महात्मा गांधी जयंती हे त्याचं उत्तर येणार आहे. तिसरा आहे 14 नोव्हेंबर. या दिवशी बाल दिन आपण साजरा करतोय. बाल दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आपण बाल दिन म्हणून साजरा करतोय, तो 14 नोव्हेंबरला असतोय, म्हणून त्याचं उत्तर आहे ब बाल दिन. पुढचा आहे 5 सप्टेंबर. या दिवशी शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतोय पहा, म्हणून 5 सप्टेंबरचं उत्तर अ शिक्षक दिन असं येणार पहा. पुढचा आहे तुला आवडलेल्या एका कडव्याचा अर्थ शब्दात लिही. याच्यामध्ये 3 कवितेमध्ये 3 कडवी दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका कडव्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. मी कविता स्पष्टीकरण करत असताना तुम्हाला 3 कडव्यांचा अर्थ सांगितलेला आहे, त्याच्यापैकी तुम्हाला आवडलेल्या एका कडव्याचा अर्थ शब्दात लिहा. हे तुम्ही लिहू शकताय, तरी पण मी तुम्हाला सांगतो. लढले गांधी याच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता,
समर धुरंधर वीर खरोखर अर्पुनी गेले प्राण. या कडव्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो पहा, की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, त्याचबरोबर संपूर्ण जनता त्या काळात जी मैदानात उतरली, त्या सर्वांनी समर म्हणजे युद्धामध्ये वीर पराक्रम दाखवून अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि आपल्या देशाला, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. म्हणजे आपल्या प्राणाची पर्वा न करता त्याने आपला मागचा पुढचा विचार न करता या युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. असे अनेक नेते आपल्या देशासाठी स्वतःहून प्राण अर्पून गेलेले आहेत, असा त्याचा आपल्या या कवितेतील कडव्याचा अर्थ होतोय. अशा प्रकारे तुम्हाला कोणता आवडलेला आहे त्या कडव्याचा अर्थ तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे पहा, या कवितेत शेवटी ता हे अक्षर येणारे शब्द ओळखून लिही. उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, जसे माता, असं शेवटी ता येणारे कवितेतले शब्द ओळखून लिही असं दिलेलं आहे. पहा, इथं पहिला शब्द आहे याच्या करिता, दुसरा आहे जनता, तिसरा आहे भारत माता आणि फक्त माता, त्यानंतर जय गीता. बघा किती शब्द झाले. याच्या करिता हा 1, जनता 2, भारत माता 3, फक्त माता 4 आणि जय गीता 5, असे ताचे 5 शब्द आपल्याला कवितेमध्ये सापडलेले आहेत. त्यानंतर ही कविता सामूहिकरित्या साभिनय म्हणा. मी जशी तुम्हाला चाल सांगितलेली आहे त्याप्रमाणे ती कविता तुम्ही ताला सुरात गायन करायचे आणि पाठांतर करायचं आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, झेंड्यामध्ये रंग भर. आता तुमच्या वहीमध्ये तुम्ही प्रश्नोत्तर लिहून झाल्यानंतर शेवटी या झेंड्यामध्ये असा सुंदर असं झेंड्याचं चित्र रेखाटन करायचं आहे आणि त्यामध्ये आपण श्री मध्ये पांढरा आणि खाली हिरवा असा तिरंगी रंग, व्यवस्थित रंगकाम करायचं आहे. सुंदर असं चित्र रेखाटन करायचं आहे आणि मध्ये अशोक चक्राला निळा रंग द्यायचा आहे. अशोक चक्राचा एक गोलामध्ये आरे काढत असताना बरोबर 24 आरेच काढले पाहिजेत. ठीक आहे, एवढे आपण या कवितेवर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. पहा, या कवितेचे कवी आहेत वि.म. कुलकर्णी यांनी ही कविता लिहिलेली आहे. पहा, आणखी एकदा मी तुम्हाला कवितेचं गायन करून दाखवतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये आता माझ्या झाल्यानंतर तुम्ही कसा सराव करायचा आहे, माझं गायन झाल्यानंतर तुम्ही कसा सराव घरी करायचा आहे. मी व्हिडिओ पाठवलेला आहे, आपले संगीत सर सहदेव कांबळे सर यांनी गायलेला, तशाच प्रकारचा मी गायन केलेला तुम्हाला आता गायन करून दाखवणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही गायन करायचं आहे. झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. लढले गांधी याच्या करिता, लढले गांधी याच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता, टिळक नेहरू लढली जनता. समर धुरंधर वीर खरोखर, समर धुरंधर वीर खरोखर, अर्पुनी गेले प्राण, अर्पुनी गेले प्राण. करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता, आम्ही गातो या जय गीता.
हिमालयाच्या उंच शिरावर, हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. आता मी तुम्हाला अभिनय करून दाखवणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही ऍक्शन सुद्धा घरी करायचे आहे सराव करताना. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. लढले गांधींच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता, लढले गांधींच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता, समरवीर खरोखर हरपून गेले प्राण, हरपून गेले प्राण, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. भारत माता आमची माता, भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता, आम्ही गातो या जय गीता. हिमालयाच्या उंच शिरावर, हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही उभं राहून ऍक्शन करायचे आहे आणि अभिनयासह कवितेचं गायन करायचं आहे. ठीक आहे, आणि कुणाला काही शंका असल्यास तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून किंवा कॉल करून मला विचारू शकताय. आज आपण या क्लासमध्ये एवढाच अभ्यास पाहणार आहोत. या कवितेचं गायन आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सुवाच्य अक्षरामध्ये शाई पेन किंवा जेल पेनचा वापर करून सुंदर लेखन करायचं आहे. बरेच विद्यार्थी फक्त क्लासच्या दिवशी तेवढा दिलेला मोजकाच अभ्यास करत आहेत. तसं करायचं नाही आहे. आपण आपल्याला सर्वांना पुस्तके मिळालेली आहेत, त्यामुळे दररोज प्रत्येक विषयाचं एक पान वाचन करायचं आहे. दररोज 10 ओळी हस्ताक्षरच्या वहीमध्ये शुद्ध लेखन करायचं आहे. त्या वया आठवड्यातून एकदा आम्ही ज्या वेळेला तपासाला घेऊन येणार त्या दिवशी तुमच्या त्या पूर्ण असल्या पाहिजे. त्यामुळे दररोज आपण लेखन सुद्धा करायचं आहे, लेखनाचा सराव वाढवायचा आहे, शुद्ध लेखन करायचं आहे, अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. शाई पेननं लिहित असताना आपण पेन्सिलनं जसं दुसरीला दाबून लिहित होतो प्रेस करून, तसं लिहायचं नाही. त्यामुळे शाई फुटत आहे आणि पान सुद्धा खराब होत आहे. आपण शाई पेननं लिहित असताना हलक्या हातानं लिहायचं आहे. पेन्सिलनं जसं आपण दाबून लिहित होतो तसं दाबून लिहायचं नाही. त्याचबरोबर वाचन वाढवायचं आहे. पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचन सुद्धा करायचं आहे. म्हणजे गोष्टीची पुस्तकं वाचन करायची आहेत, वर्तमानपत्र वाचन करायचं आहे. तुम्हाला आणखी वेगवेगळी कुठून मिळेल ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. चांगलं ऐकायचं आहे, चांगलं लिहायचं आहे आणि आपण दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. तुम्हाला 8 दिवसातून एकदा वया तपासाला मी बोलवणार आहे. त्यावेळेला तुम्ही ती वही तपासून घेऊन गेली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला आठवड्याभरामध्ये दिलेला अभ्यास पूर्ण केलाच पाहिजे. बरेच मुलं फक्त
ज्या दिवशी क्लास असतोय त्या दिवशीच तेवढा त्या विषयाचा अभ्यास करायचा अशी पालकांची तक्रार आहे. बऱ्याच मुलांनी पेपर लिहिलेले आहेत. मागे जी परीक्षा घेतलेली होती ब्रिज कोर्सवरती, त्यावर काही मुलांची अक्षर बघितल्यानंतर फार वाईट अवस्था आहे. त्यामुळे लेखन सुधारलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं वाचन सुद्धा सुधारलं पाहिजे. उच्चार स्पष्ट असले पाहिजेत आणि आपण जे काय लिहितोय ते समजून घेऊन, जे काय वाचतोय ते समजून घेऊन वाचायचं आहे. घाई गडबडीनं वाचन अजिबात करायचं नाही. टीव्ही समोर लावलेला आहे आणि तुम्ही अभ्यास करत आहात असं अजिबात चालणार नाही. म्हणजे तुम्ही एकाग्रतेनं कोणतीही गोष्ट केली तर ती तुमच्या चांगली आत्मसात राहते. आपण अर्धा तास अभ्यास केला तर एकाग्र होऊन केला पाहिजे. मध्येच कोणतरी बोलवते खेळायला म्हणून आपण तिकडे जातोय आणि अभ्यास आपला अर्धवट राहतोय. असं न करता दररोज किंवा सर्व विषयांचा 3 तास तरी तुम्ही अभ्यास एकाग्र होऊन केला पाहिजे. प्रत्येक विषयाचं वाचन केलं पाहिजे. चित्रकला, हस्तकला या विषयांचा जो दिलेला अभ्यास आहे तो सुद्धा आवडीनं केला पाहिजे. तर तुम्ही एक चांगले विद्यार्थी होऊ शकता. ठीक आहे. आज आपण हा क्लास इथंच थांबवतोय. तुम्हाला काही प्रश्नाविषयी अडचणी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.